जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी गट्टा। मित्रांनो, कालपासून आपली मॅथची PYQ सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स होता कारण चांगले व्ह्यूज आले होते आणि प्रत्येक जणांनी पूर्ण व्हिडिओ बघितला हे मला वॉच टाइम वरून कळालं। तर अशा पद्धतीनेच डेली व्हिडिओ बघत चला, डेली PYQ सिरीज फॉलो करा ज्याच्यामुळे तुमचा स्कोर नक्की वाढेल। ओके, आणि कालची जी आपली टेस्ट झाली मॅथमॅटिक्सची त्या टेस्टमध्ये सुद्धा भरपूर मुलांचा चांगला स्कोर आहे, भरपूर मुलं 35च्या वर स्कोर केले, त्याच्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे तुमचा। अशा पद्धतीने जर अभ्यास केला, अशा पद्धतीने जर सिरीज फॉलो करून व्यवस्थित क्वेश्चनचा एनालिसिस केला तर नक्की तुमचा स्कोर अजून वाढू शकतो। ओके, आणि कॅल्क्युलसच्या सिरीज नंतर भरपूर जणांनी मेसेज सुद्धा केला होता, सर रिझनिंगचं स्टार्ट करा। त्याच्यामुळे आज आपण रिझनिंगची सिरीज सुद्धा सुरू करतोय आणि रिझनिंग पण अशा पद्धतीने असणार आहे, अगदी लहान शॉर्ट मध्ये शॉर्ट मेथड तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रिझनिंगचा पण स्कोर काय होईल, वाढेल आणि टाइम सुद्धा काय होईल तुमचा वाचेल। ओके, तर आजपासून आपण रिझनिंगची सिरीज सुरू करतोय। रिझनिंगचा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर याच्यावरची टेस्ट दिला नसाल तर ती टेस्ट द्या। पहिला टेस्टची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळते, टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे आहे, डिस्क्रिप्शन मध्ये। ओके, तिथून जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। ओके, कारण तुमचं सबस्क्रिप्शनच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मन लावून अभ्यास करा। शेवटचे आपल्याकडे 29 दिवस आहेत। ओके, 30 दिवसाचा आपण पिरियड ठेवला, त्यातले आता 29 दिवस आहेत शेवटचे, तर व्यवस्थितपणे डेली सिरीज फॉलो करा। चला तर आपण सुरू करूया आता आजच्या रिझनिंगच्या प्रॅक्टिस सेटला। आता बघा, आज आपण जो सेट घेणार आहे तो झालाय 20 फेब्रुवारी 2024च्या शिफ्ट 1 ला। ओके, शिफ्ट 1 चा हा पूर्ण पेपर आहे, 20च्या 20 प्रश्न मी तुमच्याकडून इथं सॉल्व्ह करून घेणार आहे। ओके, चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न काय बघा, एका सांकेतिक भाषेत फोर्सला 83,052 असे लिहिले जाते, गेम्सला 42,761 असे लिहिले जाते आणि फोरमला 08,957 असे लिहिले जाते, तर सी ला कसे लिहिता येईल? जेव्हा पण असा क्वेश्चन येईल मित्रांनो, जेव्हा पण असा क्वेश्चन येईल त्यावेळेला काय करायचं, हा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे थोडक्यात। ओके, तेव्हा काय करायचं, पहिला जे आहेत नंबर्स ते कम्पेअर करून बघायचे। कसं, आता फोर्स आहे इथं सुरुवातीला FORCE, त्यासाठी नंबर आहे माझ्याकडे सर 83,052 आणि त्यानंतर गेम्स आहे। ओके, गेम्सला नंबरिंग आहे 42,761 आणि त्यानंतर फोरम आहे। आता मी थोडंसं तुम्हाला रिझनिंग जे आहे ते एक्सप्लेन करून सांगेन, का कारण का रिझनिंगचे क्लासेस मी युट्यूबला घेतलेले नाही, त्याच्यामुळं जी आमची पारंपरिक मुलं आहेत त्यांना रिझनिंगचं फारसं माहीत नसणार आहे, त्यामुळे थोडंसं एक्सप्लेन करतोय मी। आता इथं बघा, सगळ्यात पहिलं कोडिंगमध्ये काय करायचं, जे त्याच्या खाली नंबर्स आहेत ते कम्पेअर करून बघायचे सगळ्यामध्ये सेम आहेत का। इथे F ला 8 आहे। ओके, इथे F ला 8 आहे आणि इथं O ला 8 आहे। याचा अर्थ काय की समोरचं जर कोडिंग डिकोडिंग केलेलं नाही, आपल्या इंडियन टाइप तर नाही कोडिंग डिकोडिंग केलेलं, मग याच्यामध्ये काय केलं असतं, हा पहिला प्रकार झाला। दुसरा प्रकार काय असतो, आधीमध्ये असतात पण जे सेम अक्षर आहेत ते कॉमन नंबर्स कशात आहेत बघायचं। फॉर एक्झाम्पल, आता इथे F आहे, ओके, इथं पण F आहे आणि इथं पण O आहे, इथं पण O आहे, इथं पण R आहे, इथं पण R आहे। ओके, बाकीचे दोन कॉमन नाही, म्हणजे यामध्ये आणि यामध्ये जे तीन नंबर कॉमन असणार आहे ते या तिन्हीसाठी असणार आहे। फॉर एक्झाम्पल 8 दोन्हीकडे आहे, हा FOR ह्या तिन्हीपैकी एकासाठी असेल, O दोन्हीकडे कॉमन आहे म्हटल्यावर O पण काय असेल, या तिन्हीपैकी एकासाठी असेल आणि 5 पण काय कॉमन आहे म्हटल्यावर 5 पण या तिन्हीपैकी एकासाठी असेल। आता राहिला कोण, C आणि E। आता बघा, इथे E कॉमन आहे, इथे E कॉमन आहे, हे नंबर सोडून, हे तीन नंबर सोडून याच्यात आणि याच्यात कॉमन नंबर कोणता आहे, तर 2 आहे बघा। आणि 2 कशासाठी असणार आहे, आता E साठी असणार आहे। मग विचारलाय काय त्यांनी, C ला कसे लिहिता येतील। आता इथे C लिहिलाय, ओके, आणि राहिलाय पण आपला एकच नंबर, म्हणजे 3 कशासाठी असणार आहे, C साठी, ऑप्शन 3। अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। ओके, याला चायनीज मेथड म्हणतात, चायनीज मेथड मध्ये मोस्टली असं केलं जातं। ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया। क्वेश्चन नंबर 2, खालील समीकरण गणितदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदली केली पाहिजे। संख्यांची अदलाबदली करायची आहे, मला उत्तर इथं 2 आणायचं आहे। सगळ्यात पहिला मी 2 आणि 5 ट्राय करतो। समजा मी इथं 2 घेतलं, इथं 5 घेतलं, तर काय होईल सांगा, इथं 4 आहे ना, 4 की 4, 4 दोन्ही 8 होईल, बरोबर। 9 दुने 18, 18 अधिक 5 खूप मोठं होईल, मला 5 पर्यंत पोहोचता येणार नाही। आन्सर खूप माझं काय होईल, 18 आणि 2 जरी केलं असतं मी तिथं 20 झालं असतं, 20 वजा 3 17 आलं असतं, म्हणजे पहिला तर ऑप्शन माझा नसणार आहे। दुसरा ऑप्शन 8 आणि 4 ट्राय करा,
आता जर मी इथे 4 घेतलं, इथं 8 घेतलं, 9 चोक 36, 36 ला 8 ने भाग जात नाही, म्हणजे हे पण नसणार आहे. त्यानंतर 3 आणि 9 ट्राय करा. 9च्या ठिकाणी 3 घ्या आणि 3च्या ठिकाणी 9 घ्या. आता बघा बेत्रिक 6, 6 अधिक 5 किती होईल? 6 अधिक 5 11, 11 वजा 9 किती येईल? 2 येईल. ऑप्शन 3 माझा करेक्ट असणार आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 3. मालिका चालू ठेवायची असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? आता आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. काय आहे बघा इथं, पहिला एक चौकोन आहे आणि त्यात आडवी रेष आहे. त्यानंतर तो आहे तसा आहे. परत दुसरा एक चौकोन आलाय, त्यामध्ये उभी रेष आहे. परत 3 चौकोन झालेत, पहिल्यात आडवी, दुसऱ्यात उभी, तिसऱ्यात आडवी. सेम इथं पहिल्यात आडवी, दुसऱ्यात उभी, तिसऱ्यात आडवी, चौथ्यात उभी. आता इथं काय होणार मग याच्याप्रमाणे 5वा चौकोन तयार होईल आणि इथं उभ्या आहे म्हटल्यावर इथं आडवी रेष येईल. सगळ्यात पहिला हा पॅटर्न कुठं दिसतोय बघा, इथं दिसतोय. याच्यामध्ये आडवी आहे, याच्यामध्ये आडवी आहे. तर पॅटर्न फॉलो करा. इथं बघा याच्यामध्ये तिन्ही रेषा आडवी आहेत आणि इथं आडवी, उभी, आडवी, उभी, आडवी. म्हणजे ऑप्शन 4 माझा करेक्ट असणार आहे. क्लिअर? हा पॅटर्न हा फॉलो केलाय. सिंपल आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. 5 मित्र. आता हा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे, लक्ष द्या. 5 मित्र अलेक्स, बेन, क्रिस, डेव्हिड आणि एमा एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी तोंड करून बसले आहेत. सगळ्यात पहिला मी अरेंजमेंट करून घेतो इथं. आता त्यांनी बसलेत कुठं सर? गोलाकार टेबलाभोवती. मग मी इथं पहिला टेबल काढून घेतो आपला सिंपल असा. ओके. याच्यामध्ये 5 मित्र बसलेत. समजा पहिला इथं बसला असेल, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं आणि 5वा इथं. आता त्यांनी सांगितले तसं आपण रचना करूया. काय काय सांगितले बघा त्यांनी. अलेक्स बेनच्या लगेच उजवीकडे बसला आहे. समजा इथं जर बेन असेल, इथं जर बेन असेल तर त्याच्या उजवीकडे कोण बसलाय? अलेक्स बसलाय. मग बेनचं तोंड इकडे आहे म्हटल्यावर त्याची उजवी बाजू कुठली असणार? ही राईट असेल, ही लेफ्ट असेल. उजवीकडे कोण बसलाय? काय सांगितले? अलेक्स बेनच्या लगेच उजवीकडे बसलाय. बेनच्या उजवीकडे अलेक्स आहे, मग अलेक्ससाठी मी ए लिहितो. ओके. पुढे काय दिलंय बघा. अलेक्स क्रिस किंवा डेव्हिडच्या शेजारी बसलेला नाही. अलेक्स जो आहे हा क्रिस किंवा डेव्हिडच्या शेजारी बसलेला नाही. म्हणजे क्रिस आणि डेव्हिड इथं तर नसणार आहेत. एकतर क्रिस आणि डेव्हिड इथं असतील किंवा इथं असतील. क्रिस आणि डेव्हिड हे दोघे इथं किंवा इथं असतील, कारण अलेक्स त्यांच्या शेजार नाही, म्हणजे इथं कोणतर दुसरा असणार. इथं क्रिस आणि डेव्हिड नसणार आहे. पुढे काय सांगितलंय? डेव्हिड एमाच्या अगदी उजवीकडे बसला आहे. म्हणजे मी आता इथं काय करतो, एमासाठी एकच जागा राहिली. इथं क्रिस आणि डेव्हिड या दोघांपैकी कोणतर असणार आहे. बरोबर. इथं एमा एकटी राहिली, मग एमासाठी ई लिहितो मी. ओके. इथं एमा येणार, हे फिक्स झालं. आता काय सांगितलंय? डेव्हिड एमाच्या अगदी उजवीकडे. डेव्हिड एमाच्या उजवीकडे. मग एमाची उजवी बाजू कुठली? आता हिचं तोंड इकडे आहे, दक्षिणेकडे आहे म्हटल्यावर तिची राईट हँड ही असते आणि लेफ्ट ही असणार. बरोबर. आणि उजवीकडे कोण आहे? डेव्हिड आहे, डे आहे. मग राहिला कोण आपला? ख्रिस. आणि ख्रिस इथं असेल आपला. विचारलाय क्वेश्चन, ख्रिसच्या शेजारी उजवीकडे कोण बसलाय? ख्रिस, तिची उजवी बाजू ही, डावी बाजू ही. उजवीकडे कोण बसलाय माझा? बेन बसलाय. त्याच्यामुळे ऑप्शन ए माझं करेक्ट असणार आहे. असं आपण सिटिंग अरेंजमेंटचं सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल विचारले. आता काय केलंय बघा इथं, 142 आणि 150, 123, 127 आणि 62. ओके. लिहून घेतो मी थोडक्यात. 142, 150, 123, 187 आणि 62. सर काय करूया आपण? डिफरन्स काढूया. ओके. 42 आणि बघा 42 आणि 50 मध्ये 8चा डिफरन्स आहे. त्यानंतर हे अधिक 8 झाले. त्यानंतर बघा 23 आणि इथं कितीचा डिफरन्स दिसतोय रे मला? 27चा दिसतो का? वजा 27 झाले बघा. 50 वजा 27 23 होईल. त्यानंतर बघा 8 आहे इथं, 27 आहे इथं, कितीचा डिफरन्स दिसतोय रे? 87 आणि हे 4 6 64 झाले, प्लस 64 झाले. बरोबर. इथं बघा काय झाले? इथं -125 झाले. ओके. आता इथं जर लक्ष दिलं तर 2 जे आहे हे काय आहे? 8 जे आहे हे काय? 2चा क्यूब आहे. 27 जे आहे हे काय? 3चा क्यूब आहे. आणि इथं काय 64 जे आहे हे काय? 4चा क्यूब आहे. 125 काय? 5चा क्यूब आहे. म्हणजे एकदा अधिक झाले, एकदा वजा झाले, एकदा अधिक झाले, एकदा वजा झाले. मग आता पुढे जो नंबर येणार आहे, त्यात काय होईल? 6चा क्यूब प्लस होईल. म्हणजेच काय? प्लस 216. 6चा क्यूब किती आहे? 216. मग 162 अधिक 216 करा. 2 आणि 6 8 येईल. 6 आणि 1 7 येईल. बरोबर. 216 62 मध्ये प्लस 216 करायला पाहिजे मला.
बरोबर ना? हा बरोबर. 216 62 मध्ये जर मी ऍड केलं तर किती येईल बघा? 8 7 आणि 2 278 माझं उत्तर असणार आहे. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे. म्हणजे सिलॉजिझमचा जसा क्वेश्चन असतो तसा क्वेश्चन आहे. आता सायकल हा पेडलशी संबंधित आहे. म्हणजे सायकल चालते कशामुळं? पेडल मारल्यामुळं. ओके. सायकल चालते कशामुळं? पेडल मारल्यामुळं. तसंच कार कशामुळं चालते सांगायचं आपल्याला. चाकामुळं. गाड्याचे टायर असणार आहे, चाक असणार आहे, त्याच्यामुळे चालणार आहे ना कार. कारण रेस करतो त्यावर काय फिरतं आपलं? चाकच फिरतं. त्याच्यामुळे कारसाठी काय असणार आहे? चाक असणार आहे. हातोडा, लाडू यांचा काही संबंधच नाही. दरवाजा असू शकतो कारला, पण कारचा आणि दरवाजाचा आणि कार चालण्याचा काही संबंध नसतो. ओके. पॅडलचा कसं चालण्याचा संबंध आहे तसं चाकाचा कारच्या चालण्याचा संबंध आहे. चला पुढे क्वेश्चन नंबर 7 बघा. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथं काय केलंय बघा. मला इथं दिसतंय 10 वाढले. ओके. 8चा 18 झाले. त्यानंतर बघा 18चा 38 होताना 20 वाढले. 38चं 78 होताना किती वाढले? 40 वाढले. 78चं 158 होताना किती 80 वाढले का? बरोबर? 8, 7 आणि 5 बरोबर 80 वाढले. म्हटल्यावर आता काय होणार? 10चं 20, 20चं 40, 40चं 80, 80चं 160 होणार सर. 160 म्हटल्यावर 8 परत इथं 8 आहे तसं राहील. 6 दुनी 12 आणि 1 सॉरी इथं 13 येणार नाही रे. 11 येईल बरोबर 1 हातच्याला जाईल 1 आणि 318 ऑप्शन 1. क्लिअर? चला क्वेश्चन नंबर 8. खालील पर्यायामधून दिलेल्या शीटला दुमडून तयार होणार नाही असा गण निवडायचा आहे. आता हे पण तुम्हाला माहित आहे. जर फाशाचं एक्झाम्पल तुम्हाला माहित नसेल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, तर त्याचा व्हिडिओ आपल्या जुन्या YouTube चॅनलवर आहे. नवीन नाही, जुन्या YouTube चॅनलवर आहे. तिथून बघू शकता. सिंपल मला दिसतंय याच्या विरुद्ध बाजूला हे येईल. म्हणजे प्लसच्या विरुद्ध बाजूला काय होईल? पर्सेंटेज येईल. त्यानंतर वजाच्या विरुद्ध बाजूला काय होईल? हा मार्क येईल. कुठला आहे बघा हा. ओके. त्यानंतर 0 किंवा 0च्या विरुद्ध बाजूला काय येईल? ॲट द रेट येईल. 0च्या विरुद्ध बाजूला काय येईल? ॲट द रेट येईल. आता कोणताही येणार नाही विचारले. आपल्याला माहित आहे जर कोणताही येणार नाही विचारलं, तर समजा त्या फेसवर अधिक असेल, तर पर्सेंटेज असायला नको म्हणजे तो फासा बरोबर असेल. अधिक आणि पर्सेंटेज एका फेसवर दिसलीत आपल्याला, एका बाजूला दिसलीत, एका आकृतीमध्ये दिसलीत, तर ती चुकीची असणार आहे. वजा आणि हा मार्क एका बाजूला दिसलीत तर ती चुकीची असणार आहे. 0 आणि ॲट द रेट एका मार्कवर दिसलीत तर ती चुकीची असणार. आता इथं बघा अधिक आणि पर्सेंटेज एका बाजूला पॉसिबलच नाही. विरुद्ध बाजूला असतील तर ती एका आकृतीमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे ऑप्शन फर्स्ट माझा बरोबर असणार आहे. बाकीच्यामध्ये बघा इथं हा मार्क आहे, इथं पर्सेंटेज आहे, इथं 0 आहे. म्हणजे ही बरोबर आहे आकृती. त्यानंतर अधिक आहे, वजा आहे, ॲट द रेट आहे. बरोबर आहे आकृती. 0 आहे, पर्सेंटेज आहे आणि वजा आहे. बरोबर आहे आकृती. म्हणजे या दोन्ही जोड्यांपैकी एकच पाहिजे. दोन्ही एकत्र दिसली की ते चुकीचं आहे म्हणून समजायचं. ओके. चला त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 9. काय प्रश्न आहे? इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? म्हणजे जी आपली डिक्शनरी असते, त्या डिक्शनरीचे अरेंजमेंट कशी असते? कोणत्या क्रमाने हे शब्द आपल्याला डिक्शनरीत सापडतील हे आपल्याला सांगायचं आहे. आता इथं बघा डी-ए, डी-ए, डी-ए सगळ्यांमध्ये ना पहिले 3 कॉमनच आहेत बघा. डी-ए, 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 डी-ए. म्हणजे याचं काय कंपॅरिझन आपण करणार नाही. आता कंपॅरिझन होणार कोणाचं? एकतर आरचं, ओके, त्यानंतर एनचं, त्यानंतर एलचं, त्यानंतर डीचं आणि त्यानंतर टीचं. आता सर मला दिसतंय की याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो डी येईल. ओके. सगळ्यात पहिला कोण येईल? डी वाला येईल. म्हणजे 4 नंबर पहिला असणार आहे. ओके. पहिला सिरियल मध्ये 4 असेल. डी नंतर काय येतं बघा. डी नंतर येतं आपलं एल येईल. बरोबर ना? L12, N14 त्यानंतर टी आणि त्यानंतर आर येईल. म्हणजे त्यानंतर एल येईल. एल किती आहे? 3 नंबर. त्यानंतर एन किती आहे? 2 नंबर. ओके. एन किती आहे? 2 नंबर. त्यानंतर आर येईल बघा. आर किती आहे? 1 नंबर आणि टी किती आहे? 5 नंबरला. म्हणजे ऑप्शन काय असेल माझा? 4, 3, 2, 1, 5. कुठे आहे बघा? 4, 3, 2, 1, 5. ऑप्शन 3 माझा करेक्ट असणार आहे. म्हणजे डिक्शनरीमध्ये याची ऑर्डर कशी असेल? या पद्धतीने असेल. क्लिअर? म्हणजे जो अक्षर इंग्रजी वर्णमालेत पहिला असेल, तो शब्द डिक्शनरीत सुद्धा पहिला असेल. ओके. क्वेश्चन नंबर 10 बघा. आता के-डब्ल्यू आणि एफ-आर दिलंय त्यांनी. काय दिलंय? के-डब्ल्यू याचं रिलेशन जसं एफ-आर सोबत आहे, तसं यामध्ये बाकी कुणाचं आपल्याला काढायचं आहे. आता मला इथं दिसतंय सर जो के आहे, तो के माझा किती नंबर असतो रे? 11 नंबर असतो आणि एफ किती नंबर असतो? 6 नंबर असतो. मग सर इथं काय झालंय? -5 झाले.
-5 झाले. मग आता ऑप्शन मध्ये बघा ए बी जवळ आहे खूप, येणार नाही. -5 झालेलं पाहिजे मला. ओ आणि सी खूप डिफरन्स आहे, होणार नाही. आता आय आणि डी बघा. आय किती नंबर असतं रे? 9 नंबर. आणि डी किती नंबर असतं? 4 नंबर. काय झाले? -5 झाले. म्हणजे हा असू शकतो, तिसरा ऑप्शन असू शकतो. ओके, तर मला थर्ड मध्ये -5चा डिफरन्स दिसतो. हे माझं काय असणार आहे आन्सर? करेक्ट असणार आहे. ओके, त्यानंतर पुढचं बघा क्वेश्चन नंबर 11. काय सांगितलंय? खालील समीकरण गणितीय दृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत? गणिती चिन्ह बदलायचे आहेत आपल्याला. सगळ्यात पहिला मी गुणाकार आणि वजाबाकी आहे ना, हे चिन्ह बदलून बघतो. ट्राय करताना मोस्टली भागाकाराचं ट्राय करा, पण इथं बघा 7 त्रिक 21 डायरेक्ट भाग जाताना दिसतोय मला. त्याच्यामुळे इथं मी सध्या भागाकार तर चेंज करत बसत नाही. डायरेक्ट गुणाकार आणि वजाबाकी चेंज करतो. आता इथं वजा आहे, या वजा जागी गुणाकार घेतो आणि गुणाकार आहे तिथं वजाबाकी घेतो. काय होईल बघा? 7 एके 7, 7 त्रिक 21, इथं तर 3 होईल. 12 2 24, 12 त्रिक 36, 36 36 अधिक 28 करा. 36 अधिक 28 करा. किती येईल बघा? 36 अधिक 28 वजा 4 आहे ना, मग ह्याच्यातून 4 वजा करतो. 36 अधिक 24 करतो. किती येईल? 60 येईल बघा. म्हणजे ऑप्शन फर्स्टच माझा बरोबर असणार आहे. क्लिअर? कारण मला 60 इथं मिळतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी कोणती आकृती येईल? बघा काय दिले? पहिला एक रेषा आहे, पहिला अशी उभी रेषा आहे. त्यानंतर त्यालाच अशी काय झाली? आडवी झाली. त्यानंतर हे काय झाले? या पद्धतीने झाले. परत हा चौकोन पूर्ण झालाय. मग येताना काय असेल? सगळ्यात पहिला हा चौकोन तर इथं असेलच चौथ्या आकृतीत. आणि कुठे तर ना सुरुवात परत अशी होईल. एक तर इथं रेष वाढेल किंवा इथं वाढेल किंवा इथं वाढेल. एक रेष कुठे तर आता वाढली पाहिजे पुढच्या आकृतीत. इथं बघा खूपच रेषा वाढले. 3 रेषा एकदम तर वाढणार नाहीत. त्यामुळे इथं एकच रेष वाढताना दिसते. ही ऑप्शन माझा बरोबर आहे. इथं पण 3 वाढले, इथं 2 वाढले. म्हणजे माझा सेकंड ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर पुढचं बघा. पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 13. काय क्वेश्चन आहे? खालीलपैकी कोणते अक्षर गट क्रमशः डावीकडून उजवीकडे ठेवल्यास खालील प्रत्येकी मालिका पूर्ण होईल? आता याच्यामध्ये बघा काय करायचं? टोटल अक्षर मोजून तुम्ही ग्रुप केला तरी चालतं किंवा एखादा डायरेक्ट बघितला तरी चालतं. आता काय दिसते मला? JKLMNO. इथं काय येईल? JKLMNO म्हणजे किती जणांची सिरीज आहे? 6 जणांची सिरीज आहे. इथं पण काय होईल मग? J नंतर KLMNO, JKLMNO, JKLMNO. काय दिसेल मला? KLNO. कुठं आहे बघा? KLNO. ऑप्शन 2 माझा करेक्ट असणार आहे. क्लिअर? चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 14. आता इथं परत सेटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. सेटिंग अरेंजमेंटचा जर मोठा क्वेश्चन दिसला ना, तर जास्त काय बघत बसायचं नाही. सगळ्यात पहिला काय वाचायचं? खाली विचारलंय काय वाचायचं? B1च्या डावीकडे कोणा विचारलंय त्यांनी? B1च्या डावीकडे कोणा विचारलंय? आता क्वेश्चन वाचा. म्हणजे तुमच्या डोक्यात लक्षात येईल की आपल्याला कुठं पोहोचायचं आहे. वाचताना तुमच्या लक्षात येतं ते. काय सांगितलंय? एकावत ही सगळी बसल्यात. त्यानंतर B6 हा B1च्या उजवीकडे आहे. आता B1 रिलेटेड क्वेश्चन आहे. B6 B1च्या उजवीकडे आहे. समजा B6 इथं असेल आणि B1 इथं आहे. ओके, तर त्याच्या उजवीकडे कोण आहे? B6 आहे. हे तर क्लिअर झालं. त्यानंतर B4 हा B5च्या उजवीकडे 5व्या स्थानावर बसला आहे. B5 हे B1च्या शेजारी उजवीकडे बसला आहे. B5 एकच मिनिट. B6 हा B1च्या उजवीकडे 5व्या स्थानावर आहे. ओके, हा 5व्या स्थानावर आहे, लगेच शेजार नाही. तर इथून 5व्या स्थानावर आहे, त्याच्यामुळे आता त्याचा विचार करत नाही मी. इथं दिले बघा त्यांनी. B5 हे B1च्या शेजारी उजवीकडे बसलाय. B1च्या शेजारी उजवीकडे म्हटल्यावर इथं B5 असणार आहे. त्याला लागून कोण असणार आहे? B5 असणार आहे. आणि इथून 5व्या स्थानावर B6 आहे. म्हटल्यावर हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5व्या स्थानावर इथं B6 इथं असणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार सोडा. आपल्याला B1च्या जवळचा कोण आहे एवढंच पाहिजे आहे. B6चा तर विषय नाही. म्हणजे यातनं B6 तर येणार नाही, हे माझं कन्फर्म झालं. पुढे काय सांगितलंय? B8 हा B4च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. दोघांचा पण मी विचार करत नाही. B2 B7च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. काही संबंध नाही. B7 हा B1च्या शेजारी आहे. सिंपल गोष्ट आहे. आता B1च्या शेजारी उजवीकडे तर B5 आहे आणि B7 पण त्याच्या शेजारी आहे. B7 पण B1च्या शेजारी आहे. म्हणजे B7 इकडल्या बाजूला असेल. विचारले काय त्यांनी? B1च्या लगेच डावीकडे कोण आहे? B1च्या उजवीकडे B5 आहे, तर डावीकडे B7 असणार आहे. माझा ऑप्शन 4. इथं सगळं ते काढून अरेंजमेंट प्रत्येकाची करत बसायची गरज आहे का? नाही. डायरेक्ट दिले त्यांनी क्वेश्चन मध्ये. B1च्या उजवीकडे B5 आहे, तर डावीकडे कोण असणार आहे? B7. कारण शेजारी B7 आहे म्हटल्यावर डावीकडेच असणार आहे तो. क्लिअर?
एवढं सिंपल असतं, फक्त तुम्ही व्यवस्थित वाचलं की तुमच्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे. आणि ते कधी होणार? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार, जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करणार, तेव्हाच ते तुमच्याकडून पॉसिबल होणार आहे. एका सांकेतिक भाषेत लॅम्पला IWJL लिहिले जाते. सिंपल आहे बघा, लक्ष द्या. लॅम्पला इथं पण कोडिंग डिकोडिंगचाच क्वेश्चन दिसतोय हा. ठीक आहे, आणि याला काय लिहिलंय? IWJL लिहिले. आता सर मला क्लिअरली दिसतंय, काय दिसतंय? एल जो आहे तो 12 नंबर आहे, एक नंबर आहे, एम जो आहे तो 13 नंबर आहे आणि पी 16 नंबर असतो. त्यानंतर बघा, हा 9 नंबर आहे, हा 23 नंबर आहे, हा 10 नंबर आहे आणि हा 12 नंबर आहे. बरोबर झाले काय सर? इथं झाले 12तनं 9 झाले म्हणजे -3 झाले. इथं 1चं 23 झाले म्हणजे -4 झाले बघा. इथं 13चं 10 झाले म्हणजे परत -3 झाले. इथं एलचं पीचं 12 16चं 12 झाले म्हणजे -4 झाले. -3 -4 -3 -4 हा पॅटर्न मला दिसतोय. आता लॉगच्या बाबतीत करा. LOGS काय येईल नंबरिंग? L 12 नंबर. बरोबर. आपला चॉक कुठे गेला? भगव्यानच करतो इथं पण. ठीक आहे. L 12 नंबर. O मला माहित आहे 15 नंबर येतो. G किती नंबर असतो रे? 7 नंबर असतो. आणि S जो असतो तो किती नंबर असतो? 19 नंबर. मग इथं -3 करा. -3 केल्यानंतर काय येईल? जेथनं -3 केल्यानंतर काय होईल? 9 मिळेल. म्हणजे इथं मला मिळेल सर I. त्यानंतर O मधून -3 -4 करा. 11 नंबर सर असतो K. त्यानंतर यातून -3 करा. 4 नंबर सर असतो D. आणि यातून -4 करा. 15 नंबर असतो O. एक IKOD सॉरी IKDO. IKDO कुठे आहे? क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3 ला. ओके. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 16. खाली एकाच फाशाच्या 4 वेगवेगळ्या पोझिशन्स दिल्या आहेत. 23 क्रमांक असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर कोणती संख्या दिसेल? आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला, फाशाच्या बाबतीत किंवा घनाच्या बाबतीत ज्या संख्येच्या विरुद्ध बाजू असतात, म्हणजे 23च्या विरुद्ध बाजूला जो पण नंबर असेल x नंबर, तो 23 सोबत दिसणार नाही आपल्याला. तो 23 सोबत आपल्याला दिसणार नाही. आता बघा, इथं 23 आहे, ह्याच्यासोबत 22 आणि 25 दिसत आहेत. 22 आणि 25 दिसत आहेत, म्हणजे 22 आणि 25 तर आन्सर बरोबर नसणार आहे. याच्यामध्ये 25 दिसते, 25 हे उत्तर नसणार आहे माझं. त्यानंतर बघा, इथं 23 नाही, याच्यात एक 23 आहे. 23 मध्ये इथं 21 आणि 26 दिसत आहेत, म्हणजे 21 आणि 26 23च्या विरुद्ध बाजूला नसणार आहेत. 21 पण कॅन्सल करा, 26 पण कॅन्सल करा, राहिला काय 24. तेच माझं उत्तर असणार आहे. आता इथं कुठल्याच आकृतीमध्ये 24 आणि 23 एका ठिकाणी दिसत आहेत का? इथं 24 सोबत 21 25 आहे, इथं 24 सोबत 21 26 आहे. बरोबर. 23 हे कुठं दिसतंय का 24च्या फाशावर? नाही दिसत, म्हणजे ते विरुद्ध बाजूला आहे म्हणून नाही दिसत. क्लिअर? चला, क्वेश्चन नंबर पुढं 17. मालिका चालू ठेवायची असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? आता इथं काय करू शकतो मी? 10चं 12, 12चं 14, 14चं 16, 16चं 18, 18चं काय होणार? 20 होणार. हे तर सर माझं फिक्स आहे. आता 20 मला 2 ऑप्शन मध्ये दिसते, हे पहिले 2 ऑप्शन तर मी सर कॅन्सल करतो. आता या ऑप्शन मध्ये बघा, वाय बरोबर आहे म्हटल्यावर पहिल्या अक्षरचा मी विचार करत नाही, त्यानंतर पुढच्या अक्षरचा विचार करतो 2 नंबरचा, कारण इथे एस आहे इथं टी आहे, दोघांपैकी कुठले इथं बघायचं. जे के एल 2 प्लस झाले, एम एन 2 प्लस झाले, ओ पी 2 प्लस झाले, क्यू आर 2 प्लस झाले, एस आणि टी 2 प्लस झालं तर इथे यायला पाहिजे काय? टी. कुठं दिसतंय टी? तिसऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये एस आहे, पहिल्यामध्ये एस आहे, हे येणार नाही. तर तिसरा ऑप्शन माझा करेक्ट असणार आहे. क्लिअर? पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 18. एक आकृती दाखवली आपल्याला या प्रकारची. ही कोणत्यामध्ये दिसते मला बघायचं. इथं तर आडवा आहे, याचा काही संबंधच नाही. इथं पण मला अशी आकृती दिसत नाही. यामध्ये बघा, इधर हे ना HP बेटी आहे इधर. ठीक आहे का इथं? म्हटल्यावर ऑप्शन 3 माझा करेक्ट असणार आहे. ओके. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 19. काय प्रश्न नंबर 19? ब्लड रिलेशनचा आहे बघा, रक्त संबंध ज्याला म्हणतो आपण, तो प्रश्न आहे. काय सांगितलं त्यांनी? असे एक हे रिलेशन आपल्याला इथं दाखवायचं आहे आणि त्यामध्ये क्यू आणि झेड काय संबंध आहे दाखवायचा आहे. आता सगळ्यात पहिला क्यू भागिले एक्स आहे. भागिलेचा अर्थ दिलाय त्यांनी ची बहीण, म्हणजे क्यू एक्स ची काय असणार आहे? बहीण असणार आहे. क्यू काय? ही एक्स ची काय? बहीण आहे. ओके. बहीण आहे म्हटल्यावर हिला मायनस दाखवतो. एक्स प्लस आहे मायनस आहे माहित नाही, मायनस कशासाठी दाखवतो आपण? फिमेल साठी. बहीण आहे म्हणून ही एक्स दाखवली. त्यानंतर बघा, एक्स अधिक वाय, अधिकचा अर्थ काय? चा पती, म्हणजे एक्स वाय चा पती आहे. एक्स तर प्लस असणार आहे पती असल्यामुळं, आणि वाय चा पती आहे म्हटल्यावर हे दोघं पती पत्नी आहे, त्यांच्यामध्ये मी क्रॉस मार्क दाखवतो आणि तो वाय लिहितो, आणि पत्नी आहे त्याच्यामुळे ही मायनस असेल. आता वाय गुणले झेड, गुणलेचा अर्थ काय?
गुणिलेचा अर्थ काय, जे ची आई म्हणजे वाय झेडची आई आहे. वाय काय आहे, ही झेडची आई असणार आहे. ओके, म्हणजे झेड तिचा मुलगा किंवा मुलगी असणार आहे. आता काय विचारले त्यांनी, ह्या झेड आणि क्यूचा संबंध काय विचारले. आता बघा, एक्स झेडचा कोण आहे, पिता आहे. एक्स झेडचं कोण आहेत, वडील आहेत. आणि क्यू काय आहे, सॉरी एक्स झेडचे कोण आहेत, वडील आहेत. आणि क्यू कोण आहे, एक्स ची बहीण आहे. म्हणजे वडिलांची कोण आहे, ती बहीण आहे. ऑप्शन 4. क्लिअर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20, सगळ्यात सोपा शेवटचा प्रश्न काय हा, विधान आणि निष्कर्ष. विधान दिले, त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष कुठला बरोबर आहे कुठला नाही हे निवडायचं आहे. 3 विधान आहेत, 2 निष्कर्ष आहेत आपल्याकडे. आता विधानवरून आपण काढायची काय, वेन डायग्राम. सर वेन डायग्राम मध्ये सगळ्यात काय बघा, सर्व बॅट बॉल आहेत. म्हणजे मी काय करतो, इथं वेन डायग्राम काढतो. समजा पहिला जो गोल आहे माझा, किंवा गोल असं काढत नाही मी, डायरेक्टच काढतो. सर्व बॅट बॉल आहेत. म्हणजे मी इथं काय करतो, हे बॉलचं घेतो आणि ह्याच्या खाली बॅट घेतो. हे मध्ये असणार आहेत बॅट, हे आहे माझं बॉल, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे काय आहे माझं बॉल आहे. त्यानंतर सर्व बॉल बॅडमिंटन आहेत. म्हणजे सगळंच्या सगळं बॉल कशात येणार, बॅडमिंटनच्या राऊंड मध्ये येणार. याला मी बॅडमिंटनला फक्त बॅट लिहितो. ओके. आणि त्यानंतर बघा, सर्व बॅडमिंटन विकेट आहेत. म्हणजे याला परत काय करतो मी, सगळं बॅडमिंटन पण काय आहेत, विकेट आहेत. म्हणजे हे डब्ल्यू लिहितो. ओके, हे काय लिहितो मी, डब्ल्यू लिहितो. सर्व बॅडमिंटन विकेट आहेत म्हटल्यावर याला गोल करत नाही, नाहीतर वेन डायग्राम मध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो. क्लिअर. आता बघा त्यांनी निष्कर्ष काय दिलाय, सर्व बॅट विकेट आहेत का, म्हणजे विकेट मध्ये सगळ्या बॅट आलेत काय, विकेटचा जो गोल आहे त्याच्यामध्ये सगळ्या बॅट आलेत ना. म्हणजे पहिला निष्कर्ष तर माझा बरोबर आहे. निष्कर्ष दुसरा, काही बॅडमिंटन बॅट आहेत का. आता बॅडमिंटनचा मोठा गोल आहे, त्याच्यातच लहान गोल बॅटचा आहे. म्हणजे या गोलात बॅडमिंटन पण असणार आहेत, बॅट पण असणार आहे. त्याचा काही बॅडमिंटन बॅट सुद्धा आहेत. निष्कर्ष दुसरा पण बरोबर आहे. आता ऑप्शन बघा, निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही अनुसरण करतात. ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. केवळ निष्कर्ष 1 अनुसरण करतो नाही, फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो नाही, 1 आणि 2 दोन्ही अनुसरण करत नाहीत पण नाही. ऑप्शन ए माझा करेक्ट असणार आहे. ओके, इथं आपले कसले रिझनिंगचे 20 पैकी 20 प्रश्न संपलेले आहेत. ओके, तर अशा टाइपने आपण पुढे 30 दिवस कंटिन्यू रिझनिंगचं पण आता चालू ठेवणार आहे. ओके, तर त्यासाठी एकदा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या काही डाऊट्स असतील किंवा आणखी काय तुमच्या आमच्याकडून अपेक्षा असेल तर, आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. परत भेटू उद्याच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद.